1. शिवलिंगाचा स्पर्श केल्यावर माता पार्वती क्रोधित होते. 2. स्त्रियांनी आपले केस उघडे ठेवू नये, कारण यामुळे घरात. 3. मासिक पाळीच्या वेळी महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये. 4. भगवान शंकराला हळद लावणे अशुभ मानले जाते. 1. शिवलिंगाचा स्पर्श केल्यावर माता पार्वती क्रोधित होते, त्यामुळे स्त्रियांना शिवलिंगास स्पर्श करण्यास मनाई असते. याचा अर्थ स्त्रिया शिवलिंगाची पूजा करू शकत नाहीत असे नाही. स्त्रिया महादेवाची पूजा करू शकतात. 2. स्त्रियांनी आपले केस उघडे ठेवू नये, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. शास्त्रामध्येही असे सांगितले आहे की लग्नाच्या वेळी माता सीतेच्या आईने त्यांना नेहमीच आपले केस बांधून ठेवण्यास सांगितले होते. बांधलेले केस नात्यांनाही बांधून ठेवतात अशी मान्यता आहे. 3. भगवान शंकराला हळद लावणे अशुभ मानले जाते. पूजेमध्ये महादेवाला भांग, धोत्रा, बेलपत्र, पांढरे फुलं, मध, फळ इत्यादी अर्पण करावे. 4. श्रावण महिन्यात चुकूनही दारू, मांस, मासे यांचे सेवन करू नये. या महिन्यात आले, मुळा, वांगे, लसूण, कढीपत्ता, मिरची आणि कांदा खाण्यास निषिद्ध मानले जाते, कारण भगवान शंकराला हे मुळीच पसंत नाही. 5. मासिक पाळीच्या वेळी महिलांनी शिवलिंगाची पूजा करू नये, कारण असे करणे निषिद्ध मानले जाते. ज्यांनी उपवास ठेवले आहेत त्यांनी काळे कपडे घालू नयेत, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. श्रावण सोमवार व्रताचे नियम. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण सोमवारचे व्रत फळांवर पाळले जाते. या उपवासात अन्न सेवन करण्यास मनाई आहे. या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून भगवान शंकराचा जलाभिषेक करावा. यानंतर भोलेनाथांना दूध, गंगाजल, मध, तूप, अक्षत आणि बेलपत्र इत्यादी अर्पण करावे. भगवान शंकराची पूजा विधीनुसार करावी. यानंतर संध्याकाळी श्रावण सोमवार व्रत कथा वाचा किंवा ऐका. आरती करावी. भगवान शिवाच्या ओम नमः शिवाय बीज मंत्राचा जप करावा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.